शिवसेनेची यादी आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात काँग्रेसची पण तिसरी यादी आली। अर्थात शिवसेनेची दुसरी यादी आहे, पण काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत 14 नावांचा समावेश आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर आपण अन्यही प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रणाली, कोणाकोणाचा समावेश आहे काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत? या यादीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते भगीरथ भालके यांचं। पंढरपूर मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे। भारत भालके हे पंढरपूरचे आमदार होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते, परंतु त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण बघितलं तर भालके यांचं जे पंढरपूरवरचं प्रभुत्व आहे ते कमी होतंय की काय अशी चर्चा रंगलेली असताना काँग्रेसनं त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना आता उमेदवारी दिलेली आहे। आपल्या जुन्या सहकार्याचा किंवा जो महत्त्वाचा मित्रपक्ष आहे त्याच्या कार्यकर्त्याचा इतक्या प्रणाली मी तुला थोडंसं थांबवतो। यात यादीत अंधेरी पश्चिम सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती दुसऱ्या यादीत, पण आता पाहतोय आपण बारकाईने तर अशोक जाधव यांचं नाव जाहीर करण्यात आलंय सचिन सावंत यांच्या ऐवजी। नक्कीच ही आणखी एक महत्त्वाची इन प्लेस ऑफ सचिन सावंत असं सुद्धा या यादीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। खरं तर सचिन सावंत यांनी आपली बांद्रा ईस्ट मधनं तयारी केलेली होती, परंतु बांद्रा ईस्ट मधनं ती जागा जी आहे ती महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडली आणि तिथून वरुण सरदेसाई उभे राहणार होते आणि अशा प्रसंगी सचिन सावंत यांची नाराजी दूर करण्याकरता त्यांना अंधेरी पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आलेली होती, परंतु सचिन सावंत हे फारसे या जागेसाठी उत्सुक नव्हते आणि आता अशोक जाधव यांचं नाव देण्यात आलेलं आहे। कारण अशोक जाधव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांचं या संपूर्ण भागामध्ये विशेषतः अंधेरी पश्चिम भागामध्ये त्यांचं काम आहे आणि त्यामुळे अशोक जाधव यांचं नाव अंधेरी वेस्ट मधून देण्यात आलेलं आहे। ही एक महत्त्वाची बाब या एकूण यादीतली म्हणावी लागेल आपल्याला। बरोबर, बाकीची नावं मी पटापट वाचतो आणि मग तू त्याबद्दल अधिक सांग। अनिल शिंदे अंबळनेर, संजय मेश्राम उमरेड, रामदास मेश्राम आरमोरी, प्रवीण पडवेकर चंद्रपूर, प्रवीण काकडे वरोरा, अब्दुल गफूर नांदेड उत्तर, लहू शेवाळे औरंगाबाद पूर्व, संदीप पांडे नालासोपारा। तू आता म्हणालास त्याप्रमाणे सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव जुने नेते आहेत काँग्रेसचे, मोठा काळ ते काँग्रेसच्या सोबत काम करतात। दत्तात्रय बहिरट अपेक्षेप्रमाणे शिवाजीनगर काँग्रेसची दुसरी यादी। प्रणाली, आणि आपल्यासोबत रमेश बागवे फोनवरनं जोडले गेलेत। रमेशजी, स्वागत आहे आपलं। काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया काय तुमची? आमची पहिली प्रतिक्रिया आहे की काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना ज्यांचं मेरिट आहे, ज्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे आणि जे निवडण्याची त्यांची क्षमता आहे अशा कार्यकर्त्याची निवड केली। त्याबद्दल मी राहुल गांधींचं, मल्लिकार्जुन खरगेचं, नाना पटोलेचं, सर्व नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। रमेशजी, खूप वाट पाहायला लागली का हो एवढं तिकीट मिळण्याकरता? आता जोरात कामाला लागणार? हो, एकदम जोरात लागणार। लोकसभेपेक्षा पण जास्त जोरात कामाला लागणार आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे की काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्यांच्यामध्ये निवडण्याची क्षमता आहे, ज्यांनी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम केलंय अशाची निवड केली, त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केलाय। पण असं मनात कुठेतरी वाटतं रमेशजी, इतके वर्ष आम्ही तुम्हाला पाहतोय, थोडासा उशीर झाला, खरं तर याच्या आधीच आणखीन संधी मिळायला हवी होती? नाही, तसं काय, आता हे काय काँग्रेस पक्षामध्ये सर्व प्रक्रिया पार पाडायला लागतात आणि काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक इच्छुक असतात, त्यावेळी सर्व सामाजिक बॅलन्स वगैरे ठेवून निवडण्याची सर्व सर्वे वगैरे पाहून सर्व निर्णय घेत असतात ते। बर, पण अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा, तुम्हाला तिकीट जाहीर झालं याबद्दल। त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटमधून बागवे यांना तिकीट जाहीर झालंय। प्रणाली, आणखीन काँग्रेसच्या या यादीबद्दल काय काय सांगशील?
मी जसं म्हणाले होते की महाविकास आघाडीमध्ये या जागांना घेऊन वाद होता, त्या जागा विशेषतः या ठिकाणी काँग्रेसला सुटल्याचं दिसत आहे. खरं तर उद्या आणि परवा असे 2च दिवस आता शिल्लक राहिले आहेत जेव्हा अर्ज भरले जातील आणि त्यामुळे आपण पाहतोय की ज्या शेवटच्या वाद असलेल्या जागा होत्या त्या जागांवर या सगळ्या उमेदवारी दिल्या जात आहेत. उमरेड असेल, आरमोरी असेल किंवा चंद्रपूर असेल या राखीव आहेत एससी आणि एसटी साठी आणि या ठिकाणी अखेर काँग्रेसला ज्या जागा सोडण्यात आल्यामुळं कुठेतरी काँग्रेसचं विदर्भातलं वर्चस्व त्यांना राखण्यामध्ये यश आलंय असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्याचाच कुठेतरी प्रभाव या यादीतून दिसून येतोय आपल्याला. बरोबर, कारण जसं आपण सगळे गेला काही काळ हा विषय आपल्या सगळ्यांच्या चर्चेत होता, नागरिकांच्या चर्चेत होता की विदर्भात शिवसेनेला अतिरिक्त जागा हव्या होत्या आणि शिवसेना प्रचंड आग्रही होती. किंबहुना विदर्भातल्याच अतिरिक्त जागांवरनं काँग्रेस आणि शिवसेनेत वाद होता. पण आपण जर का नीट पाहिलं तर विदर्भातल्या या राखीव जागांसह सर्व महत्त्वाच्या जागा आता काँग्रेसच्याचकडे आहेत. हो, आणि आपण जसं बघितलं की त्या जागांसाठी काँग्रेस ही आधीपासून आग्रही होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जागा सोडायला तयार नव्हते. जेव्हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल यांचं असं म्हणणं होतं की विदर्भामध्ये आमचं सुद्धा अस्तित्व राहिलं पाहिजे, आमच्या सुद्धा. प्रणाली, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच. सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिनजी, स्वागत आहे आपलं. तुमचं नाव होतं दुसऱ्या यादीत, पण या यादीतून आता तुमचं नाव काढलंय. तुम्ही स्वतःहून म्हणाला होतात की मला नाही लढायची निवडणूक? नाही, या संदर्भामध्ये काल पक्षश्रेष्ठींची माझी चर्चा झाली होती. तिथल्या स्थानिक लोकांची फार तीव्र इच्छा होती लढायची आणि अशोक जाधव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी फारच त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांची इच्छा दिसली होती. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं की याचा पुनर्विचार करावा. आता माझ्या अशोक जाधवांना शुभेच्छा आहेत त्या दृष्टिकोनातून, निवडून यावं त्यांनी मोठ्या मताने, हीच आमची सगळ्यांची इच्छा असणार आहे. बरं, पण थोडेसे निराशात, कारण गेल्याही वेळेला असं कुठला मतदारसंघ, काय मतदारसंघ असं होता तुम्हाला उमेदवारी मिळाली, याही वेळेला असंच झालं? नाही, मला असं वाटतं की मी त्या ठिकाणी वादळी पूर्वमधनं निवडणुकीची इच्छा जाहीर केली होती, उमेदवार म्हणून मागितली होती पक्षाकडे, पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेलेला आहे. तरी देखील माझ्याबद्दल आता ठेवून पक्षश्रेष्ठींनी पश्चिम माझी उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल निश्चितपणे मी कृतज्ञ आहे. माझी कार्याला, माझ्या कामाला हा दुजोरा आहे त्यांचा, त्यामुळे मी कृतज्ञ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा जो आदेश कायमस्वरूपी मान्य आहे. बरं, रमेश बागवे यांच्याशी आम्ही काही क्षणांपूर्वी बोललो. पुणे कॅन्टोन्मेंटमधनं त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की चला, अखेर इतके वर्ष जो निष्ठावंत होता त्याला उमेदवारी मिळाली. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही इतके वर्ष काँग्रेसचं काम करताय पण प्रत्यक्षात तिकिटात मात्र दरवेळेला थोडंसं नाव मागे पडतं तुमचं? खंत आहे कुठेतरी? या संदर्भामध्ये मागे पक्षानं माझा विचार केला हीच मोठी गोष्ट आहेच ना. त्यांनी मला मी जाहीर केली होती. आता तो स्थानिक पातळीवरती काही लोकांच्या इच्छा तीव्र होत्या, त्याच्यावरती आपण त्याचाही आदर केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की पक्षानं सर्व बाजूने विचार केलाय. पक्षश्रेष्ठी जे म्हणतात ते योग्य असतं असं आमचं मत आहे. प्रणाली, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? प्रणालीचा संपर्क तुटला आहे. सचिनजी, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी. पण सचिन सावंत यांनी म्हटलं की मी स्वतःहूनच म्हटलं होतं, कारण अशोक जाधव यांच्या समर्थकांची अतिशय तीव्र इच्छा होती. अशोक जाधव गेल्या अनेक वर्षांपासून अंधेरी भागात कामही करतायत आणि त्यामुळे सचिन सावंत यांनी आपलं नाव मागे घेतलं आणि श्रेष्ठींशी बोलूनच आता अशोक जाधव यांचं नाव अंधेरी पश्चिममधून जाहीर करण्यात आलं आहे. काँग्रेसची ही चौथी यादी. या क्षणाची महत्त्वाची बातमी एकापाठोपाठ एक, आणि आता पुढच्या थोड्या वेळात भाजपची सुद्धा यादी येऊ शकते. भाजपची फक्त काही नावं आता शिल्लक राहिलेली आहेत. पहिल्या यादीत 99 सगळ्यात जास्त उमेदवार भाजपनं जाहीर केले होते. दुसरी यादी आली आणि आता भाजपच्या तिसऱ्या यादीत सुद्धा साधारण 18 ते 20 नावं असू शकतात अशी माहिती आहे सूत्रांची. पाठोपाठ काँग्रेसनं सुद्धा आपली यादी जाहीर केली. बहुधा काँग्रेसची शेवटची यादी आहे. आपण प्रणालीकडनं अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रणाली पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडली जाईल.
पण ही काँग्रेसची आता बहुधा शेवटची यादी प्रकाशित झालेली आहे, कारण आधी 80-80-80चा फॉर्म्युला ठरला होता, मग तो वाढला. तर त्यामुळे आता या सगळ्या जागांची जर का नीट बेरीज केली तर जेमतेम आता 15 ते 20 नावं जाहीर होणं बाकी आहे आणि उबाठाची एक यादी अद्याप येणं बाकी आहे. त्या यादीमध्ये कदाचित अन्य नावांचा समावेश असू शकतो आणि काँग्रेसच्याकडची ही कदाचित शेवटची यादी असू शकते असं आपण म्हणू शकतो. अनिल शिंदे अमळनेर, संजय मेश्राम उमरेड, रामदास मेश्राम आरमोरी, प्रवीण पडवेकर चंद्रपूर, प्रवीण काकडे वरोरा, विदर्भातल्या सगळ्या जागा म्हणजे उमरेड, आरमोरी, चंद्रपूर, वरोरा यातल्या काही जागांसाठी शिवसेना उबाठा आग्रही होती. अब्दुल गफूर नांदेड उत्तर, लहू शेवाळे औरंगाबाद पूर्व, संदीप पांडे नालासोपारा, अशोक जाधव अंधेरी पश्चिम, दत्तात्रय बहिरट हे पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त पुणे कॅन्टोन्मेंटमधून पण काँग्रेसनं आपला उमेदवार दिला आहे आणि एकूण 14 जणांची यादी काँग्रेसनं अखेर जाहीर केली आहे. कारण आता फक्त उद्याचा आणि परवाचा दिवसच बाकी आहे. रमेश बागवे पुणे कॅन्टोन्मेंटमधून, दिलीप माने सोलापूर दक्षिणमधून, अपेक्षेप्रमाणे दिलीप माने यांना उमेदवारी औपचारिक जाहीर झाली. भगीरथ भालके हे वेगवेगळा प्रवास करून पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तर अखेर ही काँग्रेसची यादी